हर हर महादेव. भाई व्हिडिओ आपल्याला चांगली बनवायची आहे. पहिला व्लॉग हा आउटिंगचा. पडला बा खाली इकडे इकडे. हा गेला. सही रे. चप्पली बरोबर आलो असतो ना आम्ही आतमध्ये पाण्यावर गेलो असतो. फाउंटन. तर नमस्कार मित्रांनो, सकाळचे वाजलेत 5. आपण निघतो आता सापुताऱ्याला. एवढं रेंज तर होती ना गाडी घ्यायला. इथे ना भरणार, आपण भरू डायरेक्ट योगेश्वरीला जायचं. बेंची हेडलाईट गेली याची. हा ह्याची हेडलाईट फक्त अप्पर चालते. हा काय घालायचं? हा योगेश्वर घालूया ना. मग हा हे पण घालतो ना. चला जर आता मित्र आलेला आहे. फुल कर. अरे बँडी फुल टॉप अप. हे पण आमचं स्टार्टअप आहे आता सध्या. आता आम्ही कॉलवर आहोत. नाही रेंज 2 इंटरकॉममध्ये रेंज. ट्रॅफिकला निघतो मग व्हिडिओ सुरू करतो परत आणि पुन्हा तुम्हाला जॉईन करतो. पडला बा खाली किती इकडे इकडे. चला नाश्ता झालेला आहे. मस्त होता इथं नाश्ता. या सापुताऱ्याच्या रस्त्याने नाशिकच्या रस्त्याने जाल ना तर श्री हरिओम ढाबा इकडे नक्की या. मस्त रस्ता जेवढा कव्हर केला. मग इकडे एवढं जेवण चांगलं आहे ना. कांदा वगैरे तर रिकमेंड करीनच मी. कांदा वगैरे टेस्ट लाजवाब. चला जेवढा रस्ता आम्ही कव्हर केला आहे तेवढा इथे टाईमपास झाला. सगळं खाऊन झाल्यावर ना तरी एकदा तुम्ही कांदा भाजी ऑर्डर करा. भले पोट भरलेलं असू दे किंवा नसू दे, कांदा भाजी फर्स्ट ट्राय. मस्त टेस्ट होते. तेवढी आता एनर्जी आलेली आहे चांगली. हां पण जेवण तर एवढं चांगलं झालं. नाश्ता एवढं चांगलं झालं आहे असं ते जेवण झालं आहे. पण झोप तर येणार नाही आपल्याला एवढं कन्फर्म आहे. झोप आम्हाला कधीच येत नाही म्हणजे ड्रायव्हिंग करताना तरी. पण आहे मस्त. आमचं पायगुण चांगला आहे हो, बाकी काय नाही. तिकडे एकच गाडी होती, गेल्यावर एक गाडी होती. आता एवढी पार्किंग फुल झाली तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल. एवढी फुल झाली ना पार्किंग. पण त्या मुलाने आलं चॅनल विचारलं त्याने. भले सुरुवात असेल माझी आता ही तरी आउटिंगला 1 सबस्क्रायबर अजून एक्स्ट्रा झाला माझा. सुरुवातीलाच पहिला व्लॉग हा आउटिंगचा आणि त्यात 1 सबस्क्रायबर भेटला मला. थँक्यू. असं तुम्ही व्हिडिओ बघा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनला ऑलवर क्लिक करून ठेवा. आणि लाईक तर इतके वेळा करा की एका लाईकचे 1000 लाईक झाले पाहिजेत. कंटेंट तर भेटेलच पण हाय सुरुवात आहे. हे बघा खड्डे सुरू झाले. सर्व्हिस रोड आहे शेवटी हा. मग चिखलात अशीच वाट लागली. तो टेम्पो आला ना टोल नाक्याचा, टायर स्किट झाला.
डाव्याला इथे येईपर्यंत जो रस्ता घाट एवढा चांगला आहे ना, मस्त. 85 किलोमीटरपर्यंत एवढा चांगला रस्ता भेटला ना, बिलीव्ह नाही करणार. म्हणजे 1 तासात आम्ही कव्हर केला. ते मध्ये थांबलेलो तरी पण स्ट्रेट तर स्ट्रेट रोड, पण घाटाचा रस्ता बघून 1 तासात कव्हर केला आम्ही. पण 1 तास टाईमपास केला. परत आता कव्हर करू, फक्त रस्ता चांगला भेटला पाहिजे, नाही गाडीची वाट लावायची नाही, बाकी काय नाही. गाडीला जपायचं आहे, गाडी आपल्याला जपणार, जेव्हा लक्षात देऊन आपण गाडी चालवायची, बस बाकी काय नाही. हां, असा प्लेन रस्ता भेटला तर कव्हर करायचं, नो डाऊट, आणि कव्हर करायला लागेलच. हा गेला, कव्हर करणारा गेला एकदा. तर आता प्रॉपर रस्ता पकडतो आम्ही. काका, सापुतारा इकडनं जाऊया सर. हां, राईट घेऊ, चालेल थँक्यू. इकडनं पुढे सिग्नल येईल ना, तिकडनं राईट. सर चांगले पोलीसवाले होते काका. हे सापुतारा सरळ आहे, हे सापुतारा सरळ, म्हणजे बरोबर आलो भाई आपण. असे रस्ते भाई आहेत, 2 झाडांच्या मधून, ना ऊन ना काय, मस्त गार वारा एकदम. हे प्रॉपर उन्हाळ्यात पण ना भाई मस्त गार वारा आहे ना माहिती इकडे. लगेच रस्ता संपला झाडांचा. काय पोचलो नाही आम्ही तर इश्यू झाला. आता भावाचा टायर फाटला. पहिला मीटर बंद पडलेला, आता टायर फाटला. गाडी बोलत असेल मालिक आता टायर बदला, मी नाही जाऊ शकत पुढे, मला हा नको आता. एवढ्या प्रेशरमध्ये खर्च पे खर्चा. पुढे बघूया किती लांब आहे. अशा प्रकारे आमचा 1 तास वाया गेला इथे, 1.5 तास. भावाचा नवीन टायर बसला त्या हिशोबाने, त्या निमित्ताने भावाचा एक टायर बसला नवीन. मोठा टायर तर भेटत नव्हताच, तसा भाऊ कधी टायर चेंज करतच नाही. अशा प्रकारे टायर चेंज, कुठे गेलो की टायर फुटतो फाटतो, मग टायर नवीन बसतो. भेटला तर भेटला टायर, पण ज्याच्या मागे डिस्क ब्रेक आहेत त्यांचे मेकॅनिक नाही, टायर नाही बसत ती लोक. त्या लोकांना जमत नाही बोलतात. आता काय बोलायचं, गावा साईडला आपण काय बोलू पण शकत नाही. होय महाराजा बोलायचं आणि पुढं व्हायचं. जेवढा कव्हर केला रस्ता तेवढा पूर्ण टाईमपास झाला आहे. 70-80 किलोमीटर आहे आता बाकी इथून. बघू किती तासात कव्हर होतं. आता कसं 73, ओके 73 किलोमीटर बाकी आहे अजून. 11:15 झाले. आता काय सगळं लोक, गाड्या जास्त वाढल्या आता, त्यामुळे थोडं तरी स्पीड कमी होईल ऑटोमॅटिकली, तरी बरं आहे. अजून काय विघ्न आले नाही म्हणून बरं आहे, कारण आम्ही पूर्ण गावात दिवस पूर्ण जाऊन आलो. टायर विचारलं, टायर नाहीच, मोठा टायर भेटतच नव्हता कुठे. ती लोक बोलतात आमच्याकडे जास्त नसतात मोठे टायर. तर MRFचा एक भेटलेला, तर MRF एवढा काय त्याला आवडत नाही, मग शेवटी अपोलोचा टाकला टायर. असेच खर्च होतात पैसे, बाकी खर्च कुठे होतच ना ट्रिपला. यासाठी जरा बॅकअप ठेवला बरा असतो. जसं कुठे ट्रिप बिपला जाताना असे ना काहीतरी वेगळं येत असतात. अडचणी तर येत राहतात, पण वेळाचा खोळंबा होतो. जो टाईम ठरवला असतो आपण त्या टायमात नाही पोचलं, मग थोडंसं डिसअपॉइंट होतं. ॲडव्हेंचर नाही तो राईड की मजा काय आली, सीधा गए सीधा आहे, क्या मतलब आहे. ॲडव्हेंचरच्या हिशोबाने जातो, देव आम्हाला बोल तथाच तू, मग काय ना काही अडचण येतात. अशा प्रकारे गुजरात बॉर्डर क्रॉस केली, कळली ना. सगळ्या गाड्या आता गुजरातच्या आहेत. वेलकम टू द गुजरात. जो आमचा तिकडे रेस्ट झाला आहे ना, त्यामुळे एवढी बॉडी आता कंटाळली आहे ना, म्हणजे तो रेस्ट झाला नसताना आमचा पूर्ण कंटिन्यू तशीच आलो असतो आम्ही, तर आम्ही कधी क्रॉस केलं असतं, कधी पोचलो असतं आम्हाला पण कळलं नसतं. ते फ्लोमध्ये मस्त आलो असतो आम्ही. तर आता असं झालं आहे, पूर्ण बॉडी रेस्ट होती, उभे होतो, बसलेलो, टाईमपास चालू होता, तोपर्यंत टायर चेंज होत नाही, तोपर्यंत बॉडी रेस्ट. आणि जी सकाळपासून जी एनर्जी होती ती एनर्जी पूर्ण डाऊन झाली. झालं आता कमी किलोमीटर. किती किलोमीटर आता? 15.
पूर्ण एकदम प्लेन आहे हे जागा इथे ए बाबा पूर्ण जागा प्लेन आहे पूर्ण शेती आहे एका साईडला काहीच नाही हा इथे पण शेती चालू आहे आता डोंगरावर पण शेती आहे वाटतं काय बाबा कसे घेऊन जातात छोट्या पोरांना खरंच जरा कसं पकडलंय त्यांनाच माहिती त्यात हे असे रोड रोजचा रस्ता असेल गोष्ट वेगळी पण तरी छोट्या पोरांना घेऊन जाणं म्हणजे लो हा माग आहे सापुतारा कधीच पोचलो आपण हिल स्टेशनला कुठे लावूया गाडी इथे लावूया इथे लावूया म्हणजे हे असं आहे सापुतारा 12ही महिने जत्रा आहे जत्रा यायचं आणि खेळायचं हॅलो गाईज अशा प्रकारे आम्ही पोचले आहोत कुठे आलं म्हणजे बघू शकता आमची काय सापुतारा सापुतारा एवढी आता ह्याचं मागे कोणती साडेसाती लागले काय माहीत नाही माझ्या पण आहे तुझ्या पण पहिला तर मीटर जात होता मग ह्याला मजा येत नव्हती नंतर मग टायर गेला तो गेला आणि ह्याचं असं आहे की नाशिकला येतो ना एकदा 220 घेऊन आला एकदा तर आर सी घेऊन आला टायर तर चेंज केले नाही कधी इथे आल्यावर चेंज होतं आल्यावर नवीन टायर घेऊन जातो मी घरी. नाशिकवर ब्रँडिंग पाहिजे त्याला मग इकडे वाट लागतेच लागते हालत आमची बघाल तुम्ही चेहरा पूर्ण वाट लागलेली आहे तर हे बघा हा व्ह्यू आहे रायडिंग पॅन्ट वगैरे नसती तर आपण इकडे गेलो असतो चप्पली बरोबर आलो असतो ना आम्ही आतमध्ये पाण्यावर गेलो असतो काय करणार हालत तर अशी आहे जॅकेट आहे पुढे ठेवायचं सगळं बाकी फक्त पॅराग्लायडिंग करायची असेल तर हा. सापुताराला या नाही तर नका नाही तर मजा नाही काय आणि जर यायचं असेल तर थंडी तर थंडीतच या आणि पॅराग्लायडिंग करायचं असेल तरच नाही सापुताऱ्यामध्ये काही नाही काही नाही हे आम्हाला तुम्ही फक्त आमच्या spot आरेमध्ये cover आलात करायचं आरेमध्ये पण तुम्हाला बोटिंग करायला भेटेल छोटा काश्मीरला पॅराग्लायडिंग करायची असेल तर या 2,500 रुपये विदाउट कॅमेरा 3,000 रुपये विथ कॅमेरा बस बाकी काहीच नाही आहे लाईक लोणावळ्यात आहे या भजी बिजी खा आणि जा आता वरती जाऊ आम्ही तेव्हा तुम्हाला डायरेक्ट पॅराग्लायडिंगचे व्हिडिओ दाखवू तुम्हाला चला मग बाय बाय सही रे टाइम वेस्ट झाला खूप चल